मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की जर एखाद्या व्यक्तीने कर्ज घेतला असेल आणि त्या कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर अशा वेळी बँकेचे हप्ते किंवा उरलेले कर्ज हे नेमके कोण फेडते किंवा कोणाकडून वसूल करण्यासाठी बँकेला परमिशन असते। तर मित्रांनो, कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर हे नेमकं फेडणार कोण यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही नियम आणि अटी घालून दिलेले आहेत। आजकाल बँकेकडून प्रत्येक गोष्टीवर कर्ज मिळतं, मग होम लोन असो किंवा एज्युकेशन लोन, बँक ही लोन द्यायलाच बसलेली आहे। त्यामुळे त्यास वेगवेगळ्या विभागात विभाजित करण्यात आलेले आहे। अनेकदा असे होते की एखादा व्यक्ती आपल्या नावे लोन घेतो आणि काही कारणास्तव तो ते लोन वेळेत फेडू शकत नाही। अशा वेळी बँक त्याच्या मालमत्तेचा लिलाव करते आणि कर्ज वसूल करते। मात्र जर कर्ज घेणारा व्यक्तीच हयात राहिला नाही तर अशा वेळी नेमकं काय होतं आणि यासाठी RBIचे काय नियम आहेत हे आपण जाणून घेऊ। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। जर एखाद्या व्यक्तीने कर्ज घेऊन ठेवले असेल आणि अचानक त्याचा मृत्यू झाला असेल तर त्याची थकबाकी भरण्यासाठी कोण जबाबदार असणार असा प्रश्न प्रत्येकाला पडतो। खरं तर यासाठी कर्ज फेडण्यासाठी त्या व्यक्तीने कोणत्या प्रकारचं कर्ज घेतलं आहे यावर बरंचसं अवलंबून आहे। RBIच्या नियमानुसार जर एखाद्या व्यक्तीने घरासाठी कर्ज घेतले असेल आणि त्याचा अचानक मृत्यू झाला तर ते कर्ज फेडण्यासाठी त्या व्यक्तीचा वारस जबाबदार असतो। परंतु जर त्यानेही वेळेवर कर्ज फेडले नाही तर बँक असलेल्या मालमत्तेचा लिलाव करते आणि कर्ज वसूल करते। परंतु यात देखील जर गृह कर्जाचा विमा उतरवला असेल तर विमा कंपनी ही कर्जाची वसुली करते। तसेच जर मुदतीचा विमा घेतल्यास दाव्याची रक्कम नॉमिनीच्या खात्यात जमा होते आणि याद्वारे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होते। त्यामुळे कायदेशीर असलेल्या वारसाला केवळ बाकी असलेल्या रकमेतून पैसे देण्याचा अधिकार आहे। मृत्यू झालेल्या व्यक्तीने जर पर्सनल लोन किंवा कार लोन किंवा क्रेडिट कार्डवर लोन घेतलं असेल तर या प्रकारातील लोन घेतलेले असेल तर ते फेडण्यासाठी RBIने असे कोणतेही नियम व निकष हे लावलेले नाहीत। बँक पर्सनल आणि क्रेडिट लोन वसूल करू शकत नाही हे पडणं प्रत्येकाला साहजिक आहे की बँक पर्सनल किंवा क्रेडिट लोन हा व्यक्तीच्या मृत्यूनंतर का वसूल करू शकत नाही हा मोठा प्रश्न आहे। तर या कर्जाला कोणी देखील तारण नसतं, त्यामुळेच बँक कायदेशीर वारस तसेच कुटुंबातील सदस्य यांच्याकडून कर्ज वसूल करू शकत नाही। परंतु जो सहखरेदीदार आहे तो ही रक्कम फेडू शकतो। मात्र हे देखील शक्य न झाल्यास मग बँक NAP म्हणजेच नॉन परफॉर्मिंग ॲसेट घोषित करते। कार लोनसाठी बँक साधते कुटुंबियांशी संपर्क। जर मृत्यू झालेल्या व्यक्तीने कारसाठी लोन घेतले असेल तर ते लोन फेडण्यासाठी बँक त्या व्यक्तीच्या कुटुंबियांशी संपर्क साधते। संपर्क यासाठी की जर कुटुंबातील व्यक्ती कार ठेवू इच्छित असेल आणि राहिलेली रक्कम फेडू शकत असेल तर कार त्या व्यक्तीकडेच ठेवली जाते आणि राहिलेली थकबाकी मिळवली जाते। मात्र असे जर त्या व्यक्तीने केले नाही तर बँक ही कार जप्त करते आणि त्याचा लिलाव करून कर्ज वसूल करते, असा देखील नियम आहे। तर मित्रांनो, मी आशा करतो की तुमच्या प्रश्नांना उत्तरे मिळाली असतील। तर मित्रांनो, अशाच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं बिलकुल विसरू नका। लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओ सोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय।